नमस्कार. जय श्रीराम मित्रांनो. मी लीना दरणे, बालसंस्कार आणि पॅरेंटिंग कोच. आजपासून आपण एक नवीन पवित्र आणि मनाला अंतर्मुख करणारा प्रवास सुरू करतोय. रामायणाचा प्रवास. रामायणामधून जीवन शिक्षण. रामायण फक्त एक ग्रंथ नाही. रामायण ही एक फक्त कथा नाही. ती फक्त एका राजाची गोष्ट नाही. ती आहे परमेश्वराने स्वतःहून जगवून दाखवलेली एक मानवी जीवन जगण्याची मार्गदर्शिका. चला तर मग सुरू करूया आजचा पॉडकास्ट. रामायण फक्त कथा की आरसा. रामायण फक्त कथा की आरसा. रामायण म्हणजे काय? एका राजाच्या जीवनाची कहाणी. एक योद्धा, एक युद्ध, एक वनवास की एक राज्य? नाही, या गोष्टी म्हणजे रामायण नाही. रामायण म्हणजे एक आरसा ज्यात पाहिलं की आपल्याला आपलं खरं प्रतिबिंब दिसतं. राम जे परमपिता परमेश्वर असून माणसासारखं आयुष्य जगले, जे आपण माणूस असून सुद्धा कधीच शिकत नाही. रामायण नुसतं सांगायचं किंवा ऐकायचं नसतं. ते आपल्या घरात, आपल्या वागणुकीत, आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये पण जागवायचं असतं. राम देव होते, पण त्यांनी आपल्यासारखं आयुष्य जगलं. आईवडिलांचा सन्मान केला, त्यांचं ऐकलं, वनवास पत्करला, पत्नीचा सन्मान केला, मित्रांशी नातं निभावलं आणि राज्यासाठी स्वतःला झिजवलं. आजकाल घरामध्ये आपल्याला संवाद कमी आणि तणाव जास्त बघायला मिळतो. आई वडील दोघेही वर्किंग असतात, सर्व सुखसोयी घरामध्ये असतात, पण समाधान हरवलेलं असतं. मुलं मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकतात, पण आपले संस्कार, आपली मूल्य विसरताना दिसतात. म्हणूनच संस्कार सारथी आपल्यासाठी घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट. रामायणातून जीवन शिक्षण. बालपणामध्ये जसे राम नम्रता, संयम, एकनिष्ठपणा यासारखे अनेक संस्कार शिकले, तसे आपण आपल्या मुलामध्ये हेच बीज पेरायला हवं. रामायण हे संस्काराचं बीज आहे. जर आपल्या घरात रुजवलं तर आपल्या पिढ्यानपिढ्यांना दिशा मिळेल. आता बघूया आजचा विचार. रामायण आपल्याला काय शिकवते हे फक्त स्वतःला नाही तर आपल्या घरामध्ये पण शेअर करा. आपल्या घरामध्ये आपल्या मुलांबरोबर त्याबद्दल संवाद करा, त्यांना वाचायला द्या. त्या रामायणातील छोट्या छोट्या गोष्टी मुलांना वाचायला द्या. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. त्यावर त्यांच्यासोबत संवाद करा. कारण ज्या घरामध्ये रामायण आहे ते घर मंदिर होतं आणि आयुष्य हे पवित्र यज्ञ होतं. हा पॉडकास्ट सुरू करताना माझ्या मनामध्ये एकच हेतू आहे की रामायणाच्या गोष्टी फक्त सांगायच्या नाही तर त्या आपल्या मुलांमध्ये रुजवायच्या आणि जागवायच्या. पुढच्या भागात बघूया रामाचं बालपण, जे मुलांसाठी आणि आईवडिलांसाठी शिकवण. हा पॉडकास्ट आवडला असेल आणि या प्रवासामध्ये भाग घ्यायचा असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावना कमेंट करा. जय श्रीराम.